रामकृष्ण हरी माऊली. आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, त्यांच्या संजीवन समाधीने पावन झालेली आळंदी नगरी, आणि या आळंदी नगरीतून आत्ता येऊन ठेपलेल्या वारीच्या बाबतीत आपली जी पालखी जाणारे वारी सोबत, तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्या पालखीचा क्रमांक आणि विशेष असं काय असणार आहे? होय होय वारकरी, पाहे पाहेरी पंढरी, आषाढी कार्तिकी विसरू नका मस, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिरिलो, जाई नगे माये तय पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत आंदी ते पंढरपूर पायी यात्रा करत असताना या यात्रेमध्ये, पालखी सोहळ्यामध्ये समाजयोगी, त्यागमूर्ती, निष्काम कर्मयोगी श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रे संस्था दिल्ली क्रमांक 43 च्या वतीने यावर्षी आमची वाटचाल आहे. वाटचाल करत असताना येवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेचित अशी भरकळी अशी याला गुरुवारी महाराजांनी 1978 साली लावलेलं रोप. आज हा सोहळा पार पाडत असताना 47 वर्षाचा सोहळा आम्हाला पार पाडायचा आहे. सर, विश्वस्तांच्या माध्यमातून, भाविकांच्या माध्यमातून हा सोहळा पार पडत असताना आज आम्ही सुद्धा या प्रत्येक दिवसाची वाट बघतोय. असं एखादी मुलगी पहिल्या दीपावलीला माहेरची वाट बघते, तसं पूर्ण देशातील विदेशातील लोक एक एक दिवस हा सोहळ्याची वाट बघतायत. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीतून निघणारी ही पालखी आपण सर्व भाविकांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? भाविकांना सांगण्यापेक्षा भाविक हा स्वयंस्फूर्ती असतो. या वारीमध्ये वारी हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. या वारीमध्ये वैयक्तिक निरोप हा कुणाचा माऊली देत नाहीत, कारण ही वारी म्हणजे सर्वांची वारी आहे. आणि हा संदेश देण्यापेक्षा मी एवढं सांगेल की या वारीमध्ये आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. हा वारीमध्ये 3 प्रकारचं तप आपल्याकडनं घडतं: शारीरिक तप, मानसिक तप, वाचिक तप. याच्यातून अजून मला सांगायचंय, या ठिकाणी ही वारी म्हणजे आनंदाची वारी आहे. त्याचप्रमाणे अजून एक प्रश्न असा असेल, आळंदीमधून वाहणारी आपली इंद्रायणी माय एवढी दूषित झालेली आहे, याबद्दल प्रशासनाला काही सूचना किंवा काही सुचवू इच्छिता का? कारण तीर्थामध्ये आळंदी एक सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. या तीर्थामध्ये इंद्रायणी माता ही जल आहे. आता या ठिकाणी इच्छा खूप आहे आणि सांगू शकतो हे की आज इथे आलेला प्रत्येक भाविक पहिलं दर्शनाच्या अगोदर इंद्रायणीचं जेल घेतोय. अमृतमय इंद्रायणी आहे आणि याचं जेल घेऊन माऊलीच्या दर्शनाला जातात. मी शासना एवढं सांगू शकेल, आपण जर बाहेर बघितलं, बाहेरचं नदीचा प्रकल्प बघा, नर्मदा मैयाचे या ठिकाणी स्वच्छता बघा, अनेक तीर्थाची स्वच्छता आहे, अनेक ठिकाणी प्रशासन खर्च करतोय. तर एक माझी शासनाला विनंती असेल आणि भाविकाला सुद्धा सूचना असेल की आपण शासनाला विनंती करण्यापेक्षा आपण सुद्धा काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे. आपण या ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे. शासनाला माझी विनंती असेल की वारकऱ्यांचं तीर्थ आज कुठे इंद्रायणी हे असून सुद्धा आम्हाला दिसत नाहीये. एवढी वाईट परिस्थिती आज इंद्रायणी माईची झाली. जवळ इंद्रायणी काठी जेवढे काही माणसं राहतात, आता माझा आश्रम इंद्रायणी काठी आहे, तर आम्हाला नित्याच्या 24 तासामध्ये एवढी दुर्गंधी येते की आम्हाला आजारी पडायची वेळ ह्या दुर्गंधीमुळे आम्हाला झालेली. म्हणून शासनाला माझी विनंती असेल की आपण सुद्धा सर्वांनी या ठिकाणी एक विचाराने सर्व राजकीय सगळं हेतू बाहेर सोडून फक्त इंद्रायणी कशी स्वच्छ झाली पाहिजे, इथल्या लोकांना तीर्थ म्हणजे अमृतमय इंद्रायणीचं पाणी कसं स्वच्छता करून त्यांच्या मुखात गेलं पाहिजे, एवढं आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पाऊले चालती पंढरीची वाट, अशाच या पालखी सोहळ्यात आनंदाची ही पालखी, यात आम्हालाही सहभागी करून घ्याल अशी आमची इच्छा आहे. आणि जाऊ संगतीने, गोळ्यामेळ्याने, भक्तांच्या मेळ्यात मिळून मिसळून पालखीला जाऊयात आणि पंढरीच्या त्या विठुरायाचं दर्शन घेऊयात. धन्यवाद महाराज.